राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ नेते माननीय शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गेल्या वर्षभरापासून ऑनलाईन व्याख्यानमाला सुरू आहे। महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीच्या औचित्यानं महाराष्ट्रातील ख्यातनाम युवा व्याख्याते इंजिनियर किरण कोरे यांनी महात्मा बसवेश्वर आणि पुरोगामी चळवळ या विषयावर मांडणी केली। मागे एकदा राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे एक नेते आमच्यासोबत कार्यक्रमाला होते आणि त्यांनी सहज बोलता बोलता सांगितलं की आम्हाला वाचण्यासाठी वेळ मिळत नाही, परंतु मी अगदी प्रामाणिकपणे त्यांच्यासमोर सांगितलं की बाबा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जे सर्वोच्च नेते आहेत, जे आज अध्यक्ष आहेत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, हे सुद्धा प्रचंड वाचन करतात। त्यांच्यापेक्षा तर आम्हाला प्रत्येकाला फार कमी काम असेल, परंतु ते वाचन करतात तर आपण का करू नये हा प्रश्न सुद्धा आज या ठिकाणी खरं तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आजचा हा कार्यक्रम आयोजित आहे, म्हणून मला नक्की सांगावंसं वाटेल। पवार साहेबांच्या हातामध्ये प्रत्येक वेळी त्या फोल्डरमध्ये कुठलंही पुस्तक, एखादं पुस्तक नक्की असतं असं आतापर्यंत आम्ही ऐकलंय। तर त्यांची प्रेरणा खरंच सर्व कार्यकर्त्यांनी, तुम्ही आम्ही सर्वांनी सुद्धा घ्यायला काही हरकत नाही, तेवढं वाचन आम्ही केलं पाहिजे। महात्मा बसवेश्वरांच्या इतिहासाकडे ज्यावेळी आम्ही डोळस नजरेने बघतो किंवा त्या इतिहासाचा अभ्यास करू लागतो किंवा त्या इतिहासाची जाणून घेण्याची तुमच्या आमच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते, त्यावेळी आम्हाला एक काम करावं लागेल की आम्हाला थोडं त्या काळात जावं लागेल। आमची नेमकी भानगड एक व्हायला लागली आहे, आमचं चुकायला इथं लागलंय की आम्ही कुठलाही महापुरुष आजच्या काळामध्ये तोडण्याचा प्रयत्न करतोय। आम्ही आजच्या संदर्भाने जर एखादा महापुरुष घ्यायला लागलो तर आम्ही असं म्हणू शकतो की आज जर एखाद्या माणसाला छत्रपती शिवाजी महाराज व्हावंसं वाटत असेल तर आज तो घोड्यावर बसून तलवार घेऊन फिरू शकत नाही, परिस्थिती वेगळी आहे। परंतु 16व्या शतकातली जी परिस्थिती होती, महात्मा बसवेश्वरांच्या अनुषंगाने तुम्ही आम्ही जेव्हा विचार करू त्यावेळी आम्हाला लक्षात येईल की आम्हाला विचार करावा लागेल की बाबा 12व्या शतकामध्ये नेमकी काय परिस्थिती होती, काय होतं त्या काळची परिस्थिती, त्या काळची समाजरचना काय होती, त्या काळची राजकीय व्यवस्था काय होती, त्या काळातली सांस्कृतिक व्यवस्था काय होती, त्या काळातली आर्थिक व्यवस्था काय होती, याचा कुठेतरी आम्ही अभ्यास केला पाहिजे। ज्यावेळी आम्ही 950 वर्षापूर्वी 850 वर्षापूर्वी महात्मा बसवेश्वरांच्या इतिहासाकडे जातो, त्या काळातल्या परिस्थितीचा अभ्यास करू लागतो, त्यावेळी आम्हाला लक्षात येतं की बहिणाबाईंचे जी कविता आमच्या समोर आहे, माणसांच्या गर्दीत माणूस शोधते मी, म्हणजे आज सुद्धा आम्हाला माणसांच्या गर्दीत माणूस शोधावा लागतो। तर 950 वर्षापूर्वी काय असेल त्या काळातली सामाजिक परिस्थिती, काय असेल त्या काळातली जातीयता प्रचंड बोकाळली होती, धर्मव्यवस्था फार स्ट्रॉंग झाली होती, वर्णव्यवस्था लोकांच्या मानगुटीवर येऊन बसली होती, अंधश्रद्धा प्रचंड होती, कर्मकांड प्रचंड होतं, एक माणूस दुसऱ्या माणसाला माणूस म्हणून वागवायला तयार नव्हता, काही माणसं उच्च होती, काही माणसं नीच होती, काही माणसं गरीब श्रीमंत ही तर दरी आजही आहे, परंतु त्या काळामधली जात व्यवस्था, धर्मव्यवस्था प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये माणसांवर अन्याय करत होती। आणि अशा परिस्थितीमध्ये जिथं काही लोकांच्या गळ्यामध्ये मडकं बांधलेलं असायचं, का तर त्याला थुंकी आली तर त्यानं त्या मडक्यात थुंकायचं, रस्त्यावर नाही थुंकायचं, कारण रस्त्यावर जर त्यानं थुंकी थुंकली आणि त्याचा स्पर्श एखाद्या उच्चवर्णीय जातीतल्या माणसाला झाला तर त्याला त्याचा विटाळ व्हायचा। एवढंच नाही, काही माणसाच्या पाठीमागं खराटा बांधलेला असायचा, का तर मातीवरनं जात असताना त्याच्या पावलांची ठसे जर उमटली तर त्या उमटलेल्या ठस्यांचा सुद्धा विटाळ काही लोकांना व्हायचा। एवढंच नाही, काही लोकांना सकाळी आणि संध्याकाळी गावामध्ये शहरामध्ये फिरण्यास बंदी होती, का तर सकाळी आणि संध्याकाळी त्यानं नाही फिरायचं, फक्त दुपारी फिरायचं। सकाळी आणि संध्याकाळी जर तो माणूस फिरला तर त्याच्या सावलीचा सुद्धा काही लोकांना विटाळ व्हायचा। आणि अशा परिस्थितीमध्ये क्रांतीवीर महात्मा बसवेश्वर छाती ठोकून समाजाला, त्या काळातल्या समाज व्यवस्थेला, त्या काळातल्या धर्म व्यवस्थेला, त्या काळातल्या राजकीय व्यवस्थेला सांगायचे की अरे बाबांनो, हा कोणाचा हा कोणाचा हा कोणाचा ऐसे न मनवी देवा, हा अमुचा हा अमुचा हा अमुचा ऐसेची मनवी देवा। अरे काय म्हणतोय, हा महाराचा आहे, हा मांगाचा आहे, हा मराठ्याचा आहे, हा वाण्याचा आहे, हा लिंगायताचा आहे, हा मारवाड्याचा आहे, हा बामणाचा आहे, हा साळ्याचा आहे, हा कोळ्याचा आहे, हा माळ्याचा आहे असं म्हणू नको। हा माझा आहे मन, हा आपला आहे मन, प्रत्येकाला हृदयाशी कवटार, अशा प्रकारची विश्व बंधुत्वाची हाक आजपासून 950 वर्षापूर्वी महात्मा बसवेश्वरांनी या कल्याणच्या परिसरामध्ये दिली। आजही आम्हाला आमच्या घरामध्ये, आमच्या समाजामध्ये ज्यावेळी आम्ही जाती व्यवस्था पाहतो, आजही त्या गोष्टी आमच्यामध्ये रुजलेल्या आहेत।
आजही आमच्यामध्ये खेडेगावामध्ये ग्रामीण भागामध्ये जात व्यवस्था फार मोठ्या प्रमाणात काम करते, परंतु 950 वर्षापूर्वी महात्मा बसवेश्वरांनी अशा प्रकारची संरचना आम्हाला दिली, अशा प्रकारचा संदेश आम्हाला दिला की बाबा जातीच्या आधारे, धर्माच्या आधारे, कर्माच्या आधारे कुठलाही माणूस उच्च किंवा नीच बनत नसतो. त्याला कधीही तुम्ही कर्माच्या अथवा जातीच्या आधारे मोठा किंवा छोटा म्हणू नका. हा संदेश महात्मा बसवेश्वरांनी 950 वर्षापूर्वी दिला. महात्मा बसवेश्वरांचा इतिहास ज्यावेळी आम्ही पाहतो त्यावेळी काही गोष्टी आम्हाला लक्षात घ्याव्या लागतील. मादिराज आणि मादलांबिका या दाम्पत्याच्या पोटी महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला. मला कधी कधी या महापुरुषांकडे बघितल्यानंतर फार आश्चर्य वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांकडे आम्ही बघतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आम्ही बघतो, गौतम बुद्धांकडे आम्ही बघतो, संत तुकारामांकडे आम्ही बघतो, महात्मा बसवेश्वरांकडे आम्ही बघतो. आम्हाला लक्षात येतात की अरे कसं जर बघितलं तर या महापुरुषांची त्या काळातली जी कुटुंब व्यवस्था होती किंवा त्यांचे जे घरातली आर्थिक व्यवस्था होती ती फार चांगली होती. बुद्धांच्या बाबतीत आम्ही विचार केला, बुद्ध हे राजकीय घरामध्ये जन्माला आलेले लेकरू. महात्मा बसवेश्वरांच्या बाबतीत आम्ही विचार केला, महात्मा बसवेश्वरांचे वडील पुरवराधीश्वर होते, म्हणजे एका गावाचे प्रमुख होते, त्यांच्या सुद्धा घरची परिस्थिती फार चांगली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आम्ही विचार केला, छत्रपती शिवाजी महाराज एका सरदारांचा मुलगा होता, सरदारांचं लेकरू होतं, त्यांच्या सुद्धा घरची परिस्थिती फार चांगली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत जर आम्ही विचार केला, सुरुवातीच्या काळात त्यांच्या घरची परिस्थिती फार हलाखीची होती, परंतु नंतरच्या काळामध्ये ज्यावेळी त्यांनी प्रचंड मोठा अभ्यास केला, सगळ्या डिग्र्या संपादन केल्या, त्यावेळी जगभरातल्या कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये, कुठल्याही विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फार चांगल्या पगाराची नोकरी मिळाली असती. परंतु ह्या सगळ्या माणसांनी फक्त स्वतःपुरता विचार कधीच केला नाही, त्यांनी कधीच स्वतःपुरतं बघितलं नाही, त्यांनी कधीही आपल्या कुटुंबापुरतं त्यांना मी तर सांगत असतो अगदी विनोदाने की महात्मा बसवेश्वरांना जर वाटलं असतं सगळं होतं, गाडी होतं, घोडा होता, बंगला होता, सगळं होतं, मस्त पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसले असते, अंगामध्ये भरदारी वस्त्र घातले असते आणि गावांमधून 10-5 कार्यकर्ते घेऊन ते फिरू शकले असते, परंतु असं नाही केलं त्यांनी. जी माणसं कायम स्वतःसाठी जगतात ती कायमची मरतात आणि जी माणसं समाजासाठी जगत असतात ती मरूनही जिवंत राहतात. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महात्मा बसवेश्वर आहे. घरी सगळी व्यवस्था होती तरी सुद्धा त्यांनी समाजाचा विचार केला. मादिराज आणि मादलांबिका या दाम्पत्याच्या पोटी महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला. बाळ लहानाचं मोठं व्हायला लागलं. आमचं लहान लेकरू जसजसं मोठं व्हायला लागलं तसतसे अनेक प्रश्न ते लेकरू आपल्या आईवडिलांना विचारत असते. महात्मा बसवेश्वरांच्या मनात सुद्धा अनेक प्रश्न त्या काळात होते. लहान असताना जे प्रश्न त्यांना पडायचे त्यातले काही संदर्भाने मी तुम्हाला सांगणार आहे की त्यांच्या घरामध्ये एक माणूस ज्यावेळी चप्पल घेऊन आला, जोडी घेऊन आला आणि बसवेश्वरांनी त्यांच्या आईला, घरच्यांना प्रश्न विचारला की अगा आई, अगा आई, अगा आई, तो माणूस जो आपल्या घरी आला होता त्याने आपल्या खरं तर पायाचं संरक्षण करण्यासाठी आम्हाला चप्पल आणून दिली, जोडे आणून दिले, परंतु आपल्या घरच्यांनी त्याला सांगितलं की हे जोडे असे दूर नेऊन ठेवा, त्याच्यावर गोमूत्र शिंपडा, त्याला तसंच हातात घेऊ नका. बसवेश्वरांना प्रश्न पडला की अरे ती जोडे तर आमच्या पायाचं संरक्षण करतात, मग त्यांना अस्पृश्य का मानायचं? हा प्रश्न बसवेश्वरांनी खरं तर स्वतःच्या आईवडिलांना नाही विचारला, हा प्रश्न बसवेश्वरांनी या समाज व्यवस्थेला विचारला होता की असं का करतायत तुम्ही असं. महात्मा बसवेश्वरांच्या क्रांतीची, महात्मा बसवेश्वरांच्या विद्रोहाची जर काही सुरुवात आम्हाला कुठं पाहायची असेल, मला सगळ्यांना प्रामुख्यानं सांगायचंय की खऱ्या अर्थाने महिलांच्या स्वातंत्र्यासाठी, स्त्रीच्या हक्कासाठी महात्मा बसवेश्वरांनी आपलं घर सोडलं. ज्यावेळी सर्वप्रथम घरी असताना महात्मा बसवेश्वरांच्या बहिणीची म्हणजे माता नागाईची, महात्मा बसवेश्वरांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये महात्मा बसवेश्वरांना जे संस्कार पुढच्या काळामध्ये देण्यात आले त्या सगळ्या संस्कारामध्ये महत्वाची भूमिका जर कोणाची असेल तर त्यांची मोठी बहीण माता नागाईची होती. आमच्या पूर्ण इतिहासामध्ये 2च बहीण भाऊ आम्हाला सापडतात, पहिले महात्मा बसवेश्वर आणि माता नागाई आणि दुसरी मुक्ताई आणि ज्ञानदेव. आमच्या मुक्ताईंची सुद्धा ताटीची अभंग फार सुंदर आहे, आपण कधीतरी त्या विषयावर अभ्यास केला पाहिजे. नागाईने ती भूमिका निभावली आणि नागाईची ज्यावेळी धर्मसंस्कार महात्मा बसवेश्वरांवर झाले, महात्मा बसवेश्वरांवर धर्मसंस्कार होत असताना बसवेश्वरांनी या व्यवस्थेला प्रश्न विचारला की माझ्यापेक्षा माझी बहीण मोठी आहे आणि माझ्या बहिणीवर पहिल्यांदा तो संस्कार करा, माझ्यावर करू नका. त्यावेळी या व्यवस्थेने उत्तर दिलं की बाबा ती स्त्री आहे, ती महिला आहे, ती शूद्र आहे, तिला धर्मसंस्कार करून घेण्याचा अधिकार नाही आणि तिला धर्मसंस्कार करून घेण्याचा अधिकार नसल्यामुळे तिच्यावर आम्ही धर्मसंस्कार करू शकत नाही. धर्मसंस्कार हा फक्त पुरुषावर केला जातो, तो फक्त माणसांवर केला जातो
आणि त्याच्यामुळे तुझ्या बहिणीवर धर्मसंस्कार होऊ शकणार नाही. आणि त्यावेळी अगदी लहान वयात महात्मा बसवेश्वरांनी ही वल्गना केली की जो धर्म, जी व्यवस्था माझ्या बहिणीला, माझ्या आईला सन्मानाने वागणूक देत नसेल, माझ्या बहिणीला, माझ्या आईला अधिकार देत नसेल, तर अशा धर्मामध्ये, अशा समाज व्यवस्थेमध्ये मला कधीही राहायचं नाही. त्यांनी ही समाज व्यवस्था नाकारली, झिडकारली. म्हणजे खऱ्या अर्थानं विद्रोहाची सुरुवात महात्मा बसवेश्वरांनी कोणत्या ठिकाणाहून केली असेल तर ती कोणत्या हक्कासाठी केली असेल तर ती महिलांच्या आणि स्त्रीच्या हक्कासाठी केली असं म्हणायला हरकत नाही. आणि बसवेश्वरांनी स्वतःचं घर सोडलं. स्वतःचं घर सोडून महात्मा बसवेश्वर हे कुडलसंगम या ठिकाणी, आज विजापूर जिल्ह्यामध्ये कुडलसंगम हे ठिकाण आहे, त्या ठिकाणी अभ्यासासाठी गेले. तिथं वेद वाचले, आगम वाचले, पुराण वाचले, उपनिषद वाचली, सगळ्या धर्मसाहित्याचा अभ्यास केला, अनेक भाषांचा अभ्यास केला आणि एक सर्वगुण संपन्न होऊन प्रचंड अभ्यास करून महात्मा बसवेश्वर हे मंगळवेढा या ठिकाणी बिज्जळाच्या दरबारामध्ये कर्णिक म्हणून काम करू लागले. आम्ही आज फार आश्चर्य व्यक्त करतोय की आमच्या समोर एखादा राजकीय व्यक्ती जर छोट्या पदापासनं जर अगदी उच्च पदांपर्यंत गेला, अगदी मोठ्या पदापर्यंत पोहोचला, तर तुम्हा आम्हाला सगळ्या समाज व्यवस्था फार आश्चर्य वाटतं या गोष्टीचं. आजच्या लोकशाहीमध्ये एखादा माणूस मोठा झाला तर आम्हाला फार आश्चर्य वाटतं, परंतु त्या काळात 950 वर्षापूर्वी राजशाही व्यवस्था असताना जिथं जास्त बोललं तर तुमची जीभ छाटली जायची, एखाद्याच्या विरोधामध्ये कट कारस्थानं केली तर तुमचे हात कापले जायचे, एखाद्याच्या विरोधामध्ये हालचाली केल्या तर पाय छाटले जायचे. आणि अशा परिस्थितीमध्ये महात्मा बसवेश्वर 950 वर्षापूर्वी हिशोबनीस या पदावरून, म्हणजे कर्णिक, आम्ही आजच्या भाषेमध्ये एखादा कारकून सुद्धा आम्ही त्यांना म्हणू शकतो, पण हा पदावर असणारे महात्मा बसवेश्वर स्वतःच्या बुद्धीच्या चातुर्याच्या बळावर प्रधानमंत्री बनतात बिज्जळाच्या दरबारामध्ये. मला कधी कधी फार आश्चर्य वाटतं की ज्यावेळी आम्ही महात्मा बसवेश्वरांच्या संपूर्ण क्रांतीचा अभ्यास करतो, त्यांच्या संपूर्ण जीवनाचा अभ्यास करतो, की एखादा बॉस, आमच्याकडे बॉस कल्चर फार डेंजर आहे, आत्ताच्या काळामध्ये तर फार डेंजर आहे. एखादा बॉस जर तुमच्या आमच्या वर असेल आणि त्यांचा कार्यकर्ता किंवा त्याच्या खालचा माणूस जर एखादं चांगलं काम करत असेल तर त्याचं श्रेय त्याला घ्यावं का नाही याच्याबद्दल शंका तयार होते. कारण त्याला माहिती असतं की आपला बॉस आपल्यावर आहे. मग तो अगदी मनात नसताना सुद्धा म्हणतो की हे जे काही सगळं स्वतः काम करत असला तरी तो सर्व प्रामाणिकपणे व्यक्त होतो की मी हे जे काही केले ते मी नाही, माझ्या वरच्या उच्चपदस्थ माणसानं केलं किंवा माझ्या बॉसने केलं किंवा माझ्या नेत्याने केलंय. परंतु महात्मा बसवेश्वरांच्या बाबतीत एक गोष्ट मला फार आश्चर्याची वाटते की बिज्जळाच्या दरबारामध्ये प्रधानमंत्री होते ते. म्हणजे बिज्जळ हा राजा होता, राजा हा प्रमुख असतो, शेवटी त्याच्या हातामध्ये सर्व निर्णय असतात. तो इच्छा असेल तशा पद्धतीने वागू शकतो, इच्छा असेल त्या पद्धतीने निर्णय देऊ शकतो. आणि ह्या परिस्थितीत सुद्धा महात्मा बसवेश्वरांनी ही एवढी मोठी क्रांती तुमच्या आमच्या समोर उभी केली. म्हणजे एक राजा अस्तित्वात असताना एक प्रधान म्हणून महात्मा बसवेश्वरांनी स्वतः जे काही काम केलंय त्या कामाचा तुम्ही आम्ही आज अभ्यास करतोय. महात्मा बसवेश्वर प्रधानमंत्री झाले आणि प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात मोठं काम महात्मा बसवेश्वरांनी काय केलं असेल? आज जग या गोष्टीचा स्वीकार करतोय, संपूर्ण भारत या गोष्टीचा स्वीकार करतोय आणि हे सगळ्या जगाला आज मान्य झालंय. आमच्याकडं आज लोकशाहीची परिभाषा किंवा लोकशाहीची संरचना किंवा लोकशाहीची निर्मिती तर सगळ्यात पहिल्यांदा कोण केली असं आम्ही ज्यावेळी प्रश्न विचारतो किंवा स्वतःला प्रश्न पडतो किंवा या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतो, त्यावेळी आमच्या लक्षात येतं की बाबा मॅग्ना कार्टाचा, इंग्लंडमध्ये मॅग्ना कार्टाचा जो कायदा निर्माण झाला त्या मॅग्ना कार्टाच्या कायद्यानुसार राजाचे अधिकार कमी करण्यात आले आणि लोकांचे अधिकार वाढवण्यात आले. म्हणजे लोकांचे अधिकार वाढवले, राजाचे अधिकार कमी केले आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीची सुरुवात झाली. अशा प्रकारचा आमचा आतापर्यंतचा इतिहासाचा संदर्भ आम्हाला सापडतो. परंतु त्याच्या पूर्वी जवळजवळ 100 वर्षापूर्वी, मॅग्ना कार्टाच्या कायद्याच्या पूर्वी 100 वर्ष भारतामध्ये, या दक्षिण भारताच्या परिसरात म्हणजे आजच्या कर्नाटकामध्ये बसव कल्याणच्या परिसरामध्ये महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडप नावाची एक संरचना निर्माण केली आणि त्या अनुभव मंडपाच्या माध्यमातून या जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, स्त्री पुरुष समानता, अंधश्रद्धा निर्मूलन, हक्क या गोष्टीची देणगी दिली आणि खऱ्या अर्थाने या भारताच्या भूमीमध्ये लोकशाहीची पाळंमुळं रोवली गेली असं म्हणायला काही हरकत नाही. काय होता तो अनुभव मंडप? आम्हाला अनुभव मंडप माहीत नाही, आम्हाला फार म्हणजे त्या गोष्टीमध्ये आम्ही जात नाही, आम्ही अभ्यास करत नाही. काय होता अनुभव मंडप? अनुभव मंडप, त्या अनुभव मंडपाचे 770 सदस्य होते. हे सगळे सदस्य वेगवेगळ्या जातीतून आले होते, वेगवेगळ्या धर्मातून आले होते, वेगवेगळ्या पंथातून आले होते.
तो कुठल्याही एका जातीचा नव्हता, तो पुरुष, तो कोणी श्रीमंत नव्हता, तो कुठल्या कनिष्ठ जातीचा किंवा एका जातीचा प्रामुख्याने अशी माणसं आलेलीच नव्हती. ती सगळ्या जाती धर्माची माणसं होती. कोणी माळी होता, कोणी साळी होता, कोणी कुंभार होता, कोणी लोहार होता, कोणी डोहार होता, कोणी ब्राह्मण होता. अशा प्रत्येक जातीतली माणसं त्या अनुभव मंडपामध्ये आली होती. ह्या 770 लोकांपैकी 70 महिला होत्या. हे फार विशेष आणि प्रकर्षाने सांगावं लागेल. आजही आमच्या घरामध्ये आमची सून किंवा आमची पत्नी किंवा आमची आई एखाद्या आमच्या पुरुषांच्या बैठकीमध्ये, आमच्या हॉलमध्ये बैठक पुरुषांची सुरू असताना त्या स्त्रीने जर स्वतःचं मत व्यक्त केलं तर आमचा नवरा म्हणणारा माणूस किंवा सासरा म्हणणारा माणूस अगदी असं डोळे वटारून तिच्याकडे बघतो आणि ती बिचारी खाली मान घालून स्वतःच्या घरात निघून जाते. ही आजच ही 21व्या शतकातली तुमच्या आमच्या घरची परिस्थिती आहे. परंतु 950 वर्षापूर्वी 12व्या शतकामध्ये त्या अनुभव मंडपामध्ये महात्मा बसवेश्वरांनी त्या 70 महिलांना बोलण्याचा अधिकार दिला होता. त्या 70 महिलांना लिहिण्याचा अधिकार दिला होता. नुसतं बोलण्याचाच नाही, जर पुरुषाने मांडलेली एखादी गोष्ट चुकीची आहे आणि या गोष्टीमध्ये सुधारणा केली पाहिजे, हा म्हणण्याचा अधिकार सुद्धा महात्मा बसवेश्वरांनी स्त्रियांना दिला होता. याचा आम्ही विचार केला पाहिजे. आमची अक्कमहादेवी नावाची एक शरणी आहे, तिच्या संदर्भाने ज्यावेळी आम्ही अभ्यास करतो त्यावेळी लक्षात येतं की ती अक्कमहादेवी ज्यावेळी त्या अनुभव मंडपामध्ये आली होती त्यावेळी तिच्या अंगावर कपडे नव्हते असा संदर्भ आम्हाला सापडतो. ती साडी न घालता तिच्या शरीरावर पूर्ण केश संभार होता. अशी केस तिनं मोकळे सोडली होती आणि ती त्या अनुभव मंडपात आली असा संदर्भ आम्हाला सापडतो. आणि ती ज्यावेळी अनुभव मंडपात ती अक्कमहादेवी आली त्यावेळी तिला सगळ्या शरणांनी सांगितलं की बाबा अक्का, की तुम्ही साडी घाला, तुम्ही अंगावर कपडे घाला आणि अंगावर कपडे घालून तुम्ही या. त्याचं कारण तिनं विचारलं. त्यावेळी ती म्हणते की कदाचित सगळ्या शरणांनी असं म्हटलं की तुमच्या शरीराकडे बघून तुम्ही कपडे घातला नाहीत, तुम्ही साडी घातला नाहीत, म्हणून तुमच्याकडे बघून काय होईल तर इथं उपस्थित असणाऱ्या लोकांची मनं विचलित होती. तर त्यावेळी अगदी प्रकर्षानं ती अक्कमहादेवी त्यांना उत्तर देते की तुमची जर मनं विचलित होत असतील माझ्या कपडे न घातलेल्या शरीराकडे बघून तर पहिल्यांदा तुमचं मन सुधारा. तुम्ही माझ्या कपड्याची चिंता करू नका किंवा मला कपडे घालण्याचा प्रयत्न करू नका. आजही भारतामध्ये आम्ही अनेक राजकीय लोकांची वक्तव्य, काही राजकीय लोकांची स्टेटमेंट आम्ही ऐकतो की मुलींची कपडे कमी घालण्याची प्रवृत्तीमुळे बलात्कारांचं प्रमाण वाढलं. परंतु अक्कमहादेवीने या स्टेटमेंटला 12व्या शतकात उत्तर दिलंय की बलात्काराची प्रकरणं वाढत असतील तर ती आमच्या कपडे घालण्यामुळे नाही, तर तुमची मनं खराब झाल्यामुळं, तुमची मनं खराब असल्यामुळं, तुमच्या मनामध्ये वाईट विचार असल्यामुळं ही प्रकरणं वाढत आहेत. त्याला स्त्री कारणीभूत नाही हा विचार अक्कमहादेवीने 12व्या शतकात सांगितला. आणि त्या अक्कमहादेवीला त्या अनुभव मंडपामध्ये बोलण्याचा अधिकार महात्मा बसवेश्वरांनी दिला. याचा आम्ही विचार केला पाहिजे. अशा अनेक गोष्टी महात्मा बसवेश्वरांच्या इतिहासामध्ये आम्हाला सापडतात. त्या अनुभव मंडपामध्ये महात्मा बसवेश्वरांनी वचनांची निर्मिती केली. जसं महाराष्ट्रामध्ये अभंग आहेत तसं अनुभव मंडपामध्ये वचनं निर्मिली जायची. जसं आमच्याकडे तुका म्हणे, नामा म्हणे, सावता म्हणे अशा प्रकारच्या अभंगांची निर्मिती आहे, तसं वचनांची निर्मिती महात्मा बसवेश्वरांच्या समकालीन त्या 770 शरणांनी त्या अनुभव मंडपाच्या माध्यमातून केली. त्या अनुभव मंडपामध्ये अफगाणिस्तानहून भरुशंकर देव नावाचा माणूस आला. काश्मीरहून मोळगे मारय्या नावाचा एक शरण आला. मी तर म्हणत असतो की बाबा त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा मोबाईल नव्हता, कुठल्याही प्रकारचं संदेशवाहक नव्हतं. एका मिनिटात मेसेज पाठवला, तिकडं पोहोचला, लाखो माणसं लाईव्हला आली, भाषणं ऐकायला आली, अशा प्रकारची परिस्थिती नव्हती. एक माणूस दुसऱ्याला सांगायचा तो तो जो कल्याणचा बसवेश्वर आहे ना फार चांगलं काम करायला लागलाय बरं का. माणसाला माणूस म्हणून वागणूक मिळते. कुणी उच्च नाही, कुणी नीच नाही, कुणी गरीब नाही, कुणी श्रीमंत नाही, कुणी काळा नाही, कुणी गोरा नाही, सगळी माणसं समान आहेत. आणि हा संदेश एक दुसऱ्याला, दुसरा तिसऱ्याला, तिसरा चौथ्याला आणि असं सांगत सांगत जवळजवळ 770 लोक त्या अनुभव मंडपामध्ये आले. आणि ही सगळी माणसं आमचा मारय्या, त्या अनुभव मंडपाची सगळ्यात मोठी अट जर काय असेल तर तिथं फुकट खाणाऱ्याला कधीच स्थान नव्हतं. महात्मा बसवेश्वरांनी सांगितलं की महात्मा बसवेश्वरांनी एक दुसरा सगळ्यात मोठा संदेश आम्हाला दिला, मंत्र दिला, आणि तो मंत्र होता कायकवे कैलास, श्रमाहात स्वर्ग. महात्मा बसवेश्वर म्हणायचे तुम्हाला काम करावं लागेल, कष्ट करावं लागेल, मेहनत घ्यावी लागेल, त्याच्याशिवाय फुकट खाणाऱ्याला इथं कसल्याही प्रकारचा अधिकार नाही, इथं तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. बसवेश्वरांनी अगदी ठासून सांगितलं. म्हणजे खऱ्या अर्थानं बसवेश्वरांनी कर्मप्रधान संस्कृतीचा पुरस्कार केला. फुकट खाणाऱ्या, ऐतखाऊर खाणाऱ्या संस्कृतीचा पुरस्कार महात्मा बसवेश्वरांनी कधीही केलेला नाही. त्यांनी सांगितलं काम करा, कष्ट करा, मेहनत घ्या. बसवेश्वर सांगतात की जो माणूस काम करून कष्ट करून ही काळी माती भिजवतो तोची जगद्गुरु जाणावा. म्हणजे खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला महात्मा बसवेश्वरांनी जगद्गुरु म्हटलंय. तो काम करतो, कष्ट करतो, ही काळी माती भिजवतो, याच्यासाठी बसवेश्वरांनी जगद्गुरु नावाची संज्ञा व्याख्या निर्माण केली.
महात्मा बसवेश्वर म्हणतात, काम करून कष्ट करून कमावलेली तुमच्या पोळी डब्यातली अर्धी पोळी हा जगातला सगळ्यात मोठा महाप्रसाद आहे. म्हणजे तुमच्या कष्टाला सगळ्यात जास्त महत्व. आजच्या सगळ्या समाजाची सगळ्यात मोठी शोकांतिका अशी आहे की आमची माणसं काम करत नाहीत. कमी वेळात आम्हाला जास्त श्रीमंत व्हायचंय, रमी सर्कलवर पैसे लावायचे, ड्रीम इलेव्हनवर पैसे लावायचे, आम्हाला प्रचंड श्रीमंत व्हायचंय, कमी वेळात पटकन कुठली तरी आम्हाला लॉटरी लागली पाहिजे, ही मानसिकता आज वाढत असताना बसवेश्वरांनी आम्हाला शिकवलंय की तुम्हाला काम करावं लागेल, कष्ट करावं लागेल, मेहनत घ्यावी लागेल. मला एक महाराज काल परवा म्हटले की आम्हाला फार टेन्शन आले. म्हटले आता मी म्हणलं कसं काय महाराज? नाही म्हणले, फेसबुकला गेल्या पहिल्यांदा येते म्हणले ड्रीम काय रमी सर्कल पे आजाव महाराज. म्हणजे अशा प्रकारची मानसिकता सध्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु बसवेश्वरांनी आम्हाला काम, कष्ट, मेहनत या गोष्टीची शिकवण दिली. त्यांनी आम्हाला सांगितलं की काम करा, कष्ट करा, मेहनत घ्या. बसवेश्वरांचा हा संदेश आम्ही प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये आणला पाहिजे. खऱ्या अर्थानं हीच त्यांना आमची आदरांजली आहे म्हणायला हरकत नाही. अनेक गोष्टी आहेत. अंधश्रद्धेच्या विरोधात सुद्धा त्यांनी प्रचंड मोठं काम केलेलं आहे. स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीत त्यांनी सुद्धा प्रचंड मोठं काम केलेलं आहे. हा सगळा संदेश महात्मा बसवेश्वरांचा या निमित्ताने तुमच्या आमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचावा ही इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ.